मरीजों को बेहतर स्वास्थ्य सेवा मिले, दवाखाने उनकी उचित देखभाल करें, इस हेतु अखिल भारतीय कांग्रेस की महाराष्ट्र की इकाई के किशोर बोरकर तथा एडवोकेट दिलीप एड़तकर के नेतृत्व में स्थानीय इरविन दवाखाने के शल्य चिकित्सक दिलीप सौंदर्य से कार्यालयीन समय पर दलबल सहित मिले एवं मरीजों की परेशानियों से उन्हें अवगत कराया। शल्य चिकित्सक ने त्वरित उन मांगों को मंजूर किया एवं अगली आवश्यक शीघ्र कार्रवाई का वचन दिया। समाचार संकलन अशोक भाई जोशी। कधीपासून सप्लाय द्यायचा? दोन वर्ष तो सप्लाय कुठून येत होता तुम्हाला? हाफकिन इन्स्टिट्यूट जे आहे ना, हो, ते वैद्यकीय शिक्षण आणि प्राथमिक आरोग्य तो काय येत नाही, तो सप्लाय काय येत नाही? तर त्यांच्यामार्फत 2017 पासून औषधाचा सप्लाय तुमच्याकडे दिला होता. कुणाकडे? हाफकिन इन्स्टिट्यूट. मागील 2 वर्षापासून सप्लाय नाही आहे. ते हाफकिन लेवलला त्यांच्याकडे टेंडर सुद्धा काय अडचणी आल्या ते शासनाने ते बऱ्याचपासून नाही आहे. त्यावेळेपासून शासनाने प्रत्येक वेळी 10%, 20%, 30% आम्हाला जे वार्षिक निधी असतो ना, तेवढा आम्हाला औषध मागतो 33% ते देतो. तसंच मग आम्ही इतर DPDCतून आपल्याला जो सप्लाय आहे हा सप्लाय त्यांनी जोडला रजिस्ट्रेशन. मला MSCBमधून माहिती भेटतो. तर आपली विनंती ही आहे ना, तुम्ही पण पत्र त्यांना की आमचं स्वतंत्र आमचा सप्लाय कारण की तो लोड येतो. त्यांनी रेल्वे स्टेशनला आणि तुम्ही जर प्रस्ताव दिलाचा त्यांनी बहुतेक जिल्ह्यामध्ये ती व्यवस्था झाली तुम्हाला पण नाही. तर आपण जर सब सेक्टर ते केलं का? आता याच अनुषंगाने डफरिंगचं घेतो. डफरिंगला जी वारंवार लाईन जात असते ती सर फार वेदनादायक विषय. म्हणजे प्रसूती असलेली बाई, तिचा छोटा मुलगा घेऊन ती अंधारात येऊन बसते, रात्रभर बिचारी ती बसली असते. हे असं चित्र आम्ही कितीतरी वर्षापासून वर्तमानपत्रात आम्ही लोक सांगतो ना. त्याच्यामध्ये काय सर्वसामान्य ज्या ठिकाणी ड्रेनेजची इश्यू आहे, त्या ठिकाणी ओल्ड इलेक्ट्रिसिटी आहे त्याची इश्यू आहे आणि बिल्डिंग यासाठी बाकीपेक्षा आता जमिनीच्या ह्याच्या गेलेली त्याच्यावरती ते इश्यू जे आहे आम्हाला